इंद्रजितजी बोले साहेब यांना विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर मान्य श्री प्रकाश जोशी यांनाही विनंती आहे, सचिव तर सचिव वामनराव इनामदार मोफत वाचनालय खानापूर आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेल्या सन्मान्य सौ ज्योती जोशी मॅडम यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर सयाजीराजे मोकाजी सर आमच्या ध्येय दिशा प्रेमी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर SS गायकवाड सर आमचे मार्गदर्शक यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। या कार्यक्रमाची सुरुवात ध्येय दिशा प्रेमी प्रतिष्ठानच्या प्रेरणा गीतानं होत आहे। प्रेरणा गीत म्हणजेच किंवा प्रार्थना म्हणजेच हृदयाची हाक आणि मानवतेला घातलेली साथ। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उठून उभा राहायचं आहे। सर्व शिबिरार्थी विद्यार्थी सर्व पालक आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उठून उभा राहायचं आहे। स्टेजवरील सर्व मान्यवर यांनाही विनंती की आपण सर्वांनी उठून उभं राहायचं आहे। या कार्यक्रमाची सुरुवात ध्येय दिशा प्रेमी प्रतिष्ठानच्या प्रेरणा गीताने करत आहोत। सर्वांनी हात जोडायचे आहेत। विधात्याला आपण काहीतरी मागणार आहोत। विधाता आपल्याला आपल्या आकांक्षांना बळ देण्याचं कार्य करत असतो आणि तुमच्या आमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचं कार्य होत असतं। ध्येय दिशा प्रेमी प्रतिष्ठानचं प्रेरणा गीत। मना मनात जे बीज अंकुरले त्यास वृक्षाचा ध्यास लावूया। टाकुनी पुढे एक पाऊलासी ध्येय नवे दाही दिशा जाऊया। स्वप्न होऊया स्वप्न पाहूया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप घेऊया चला चला झेप घेऊया चला। नाउमेद सारे स्वप्न राहिलेले त्यासही नवा श्वास देऊया। मन मंदिरातील ज्योत लावून स्वच्छ आकाशी तारे देऊया। दीप होऊया दीप लावूया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप घेऊया चला चला झेप घेऊया चला। अज्ञाचे इथे भविष्य अंधारलेले ज्ञान सूर्य हातया सदावूया। श्वासात वाहत्या सात ईश्वराला सेवा कर्म रूपात ठेवूया। देव पाहूया देव होऊया देव पाहूया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप घेऊया झेप घेऊया चला झेप। अनेकांच्या घरापर्यंत पोहोचवली असे आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय अमरसिंहजी देशमुख साहेब अर्थात बापूसाहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व पालक सर्व शिबिरार्थी, त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव, त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते, पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज शेतपळे, त्याचबरोबर शेतपळे गर्ल्स हायस्कूल शेतपळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व स्टाफ, या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण घेत आहोत। आदरणीय बापूसाहेब त्याचबरोबर त्यांच्या समेत असणारे सर्व मान्यवर यांना विनंती आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन करत आहोत। ज्या माऊलीनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं, ज्या राजानं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साक्षात साकारलं,
अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचं पुष्प अर्पण करून या ठिकाणी पूजन होत आहे। त्याचबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख ज्यांनी जगाला करून दिली, वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे घर असे म्हणणारे स्वामी विवेकानंद तरुणांचे आदर्श यांच्याही प्रतिमेस पुष्प अर्पण करून या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्याचबरोबर नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं, त्याचा प्रत्येक भाग हा उपयोगात येतो। माणसाचं जीवन हे असं आहे की त्याच्या प्रत्येक क्षण हा सत्कारणी लागला पाहिजे, प्रत्येक वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे आणि नारळाला पाणी या ठिकाणी अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल। मंगलम ओंकार मंगलम मंगलम गुरुपाद मंगलम। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्याचबरोबर नारळाच्या झाडाला या ठिकाणी पाणी अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय। आदरणीय मान्य श्री अमरसिंहजी देशमुख अर्थात बापूसाहेब, त्याचबरोबर मान्य श्री इंद्रजित घुले प्रकाशक शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा, त्याचबरोबर त्यांचे समवेत श्री प्रकाश जोशी सचिव कैलासवासी वामनराव इनामदार मोफत वाचनालय खानापूर, त्याचबरोबर श्री नाना सोमाळी प्रगतशील डाळिंब बागायतदार, त्याचबरोबर SS गायकवाड सर, सयाजीराजे मोकाशी सर, त्याचबरोबर गौरीहर पवार, त्याचबरोबर दिनेशजी देशमुख, या शाळेच्या मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि नारळास पाणी अर्पण करून उद्घाटन होत आहे। श्री SS कदम सर यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। असं म्हटलं जातं की फुलानं फुल जोडत गेले की फुलमाळ तयार होते, दिव्यानं दिवा जोडत गेले की दीपमाळ तयार होते आणि माणसानं माणूस जोडत गेले की मानवतेची एक सुंदर माळ तयार होते। आज मानवतेला आकार देणारं, तुमच्या आमच्या मनातील अंतर्मनातील ऊर्जेला बळ देणारं हे संस्कार शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येतो आहे। सर्वप्रथम माननीय श्रीयुत अमरसिंहजी देशमुख अर्थात आपल्या सर्वांचे बापूसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत माननीय सयाजीराजे मोकाशी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अनिताताई पाटील मॅडम यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती यावं। आटपाडी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाची ओळख आहे, ज्यांनी अनेकांच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा पोचवली असे आमचे सर्वांचे लाडके बापूसाहेब यांच्या या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत होते। त्याचबरोबर आदरणीय प्रकाश जोशी साहेब यांचेही स्वागत या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीयुत SS गायकवाड सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठाननं जे आज पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या पुस्तकासाठी ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केलं असे आमचे प्रतिष्ठानसाठी ज्यांनी मोलाचं कार्य केलं असे माननीय प्रकाश जोशी साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत SS गायकवाड सर यांच्या हस्ते होते। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत माननीय इंद्रजित घुले प्रकाशक शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा यांचं स्वागत गौरीहर पवार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर माननीय ज्योती जोशी मॅडम यांचं स्वागत ठोंबरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माननीय ज्योती जोशी मॅडम यांचं स्वागत ठोंबरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी त्यांचं स्वागत अभिनंदन करायचं आहे।
त्याचबरोबर या प्रतिष्ठानच्या आमच्या संस्कार शिबिरामध्ये खास करून उपस्थित राहिलेले आटपाडी तालुक्यातील ज्यांनी वाचन चळवळ मोठी उभी केली असे दिनेशजी देशमुख सर यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत विजय देवकर यांनी करावं अशी मी त्याला विनंती करतोय. त्यांना पुस्तक भेट देऊन या ठिकाणी सर्वांचं स्वागत करण्यात येते. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अनिताताई पाटील मॅडम आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा यांचं स्वागत या ठिकाणी वृषाली गायकवाड मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतोय. आज खऱ्या अर्थानं कडक उन्हाळा आपणा सर्वांना अनुभवायला मिळतोय, परंतु या कडक उन्हाळ्याची खात्री असताना सुद्धा आज अनेक विद्यार्थी अनेक पालकांनी या ठिकाणी शिबिरार्थी म्हणून दाखल केले आहेत. मी या ठिकाणी अनिताताई पाटील मॅडम यांचं स्वागत वृषाली गायकवाड मॅडम यांनी करावं अशी विनंती करतोय. खरं तर या पालकांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित SS गायकवाड सर, त्याचबरोबर सयाजीराजे मोकाशी सर, त्या सर्वांनाही पुस्तक भेट देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. किसन गायकवाड गुरुजी आपणास विनंती की आपल्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत होते. तानाजी गायकवाड सर आपणास विनंती की आपण स्टेजवरती यावं. आपल्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत होते. व्यासपीठ किसन गायकवाड गुरुजी यांना विनंती की आपण SS गायकवाड सर यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सयाजीराजे मोकाशी सर यांचं स्वागत तानाजी गायकवाड सर यांनी करावं अशी विनंती करतोय. त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक SS कदम सर यांचं स्वागत दत्तात्रय कांबळे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ठोंबरे मॅडम यांचं स्वागत जोशी मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी ठोंबरे मॅडम यांचं स्वागत होतंय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. या कार्यक्रमाचा खरा सर्वात मोठा भाग उद्घाटन सोहळ्यातील आहे, तो म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा. ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठान गेली 7 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये युवक युवतींसाठी त्याचबरोबर अनेक गरजूंसाठी अनेक उपक्रमातून कार्य करत आहे. आणि प्रतिष्ठानच्या या 7 वर्षाचा प्रवास, 7 वर्षाची बीज पेरणी आणि या बीज पेरणीचा एकूण जो प्रवास आहे तो आपल्याला पुस्तक रूपानं पाहावयास मिळणार आहे. अनेक नामवंत लेखकांनी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुभव या पुस्तकातून मांडलेले आहेत. हा पुस्तक प्रकाशन सोहळा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. मी आदरणीय प्राध्यापक संभाजी गायकवाड सर यांना विनंती करतोय की आपण पुस्तक घेऊन व्यासपीठावरती यावं. आदरणीय अमरसिंहजी देशमुख साहेब अर्थात बापू साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व उपस्थित त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठानच्या पुस्तकाचं पुस्तक प्रकाशन सोहळा होतोय. पुस्तकाचं नाव आहे ध्येय दिशा पेरणी, 7 वर्षाच्या विचाराची, संस्कारांची आणि उपक्रमांची पेरणी. या पुस्तकातून आपल्या सर्वांना वाचावयास मिळणार आहे. आदरणीय बापू साहेब यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक माननीय संभाजी गायकवाड सर, संस्थापक अध्यक्ष. त्याचबरोबर या पुस्तकासाठी ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं असे माननीय प्रकाश जोशी साहेब, त्याचबरोबर माननीय इंद्रजित घुले प्रकाशक, शब्द शिवार प्रकाशन मंगळवेढा, त्याचबरोबर माननीय सौ
ज्योती जोशी मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्येय दिशा पेरणी प्रकाशनचा पुस्तक प्रकाशन सोहळा होते. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्या प्रकाशन सोहळा होतोय. आपण त्यांचं अभिनंदन करूया, त्या पुस्तकाचं स्वागत करूया आणि सर्वांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. गेल्या 7 वर्षाच्या प्रतिष्ठानचा कार्याचा प्रवास त्या पुस्तकातून आपल्या सर्वांना वाचवायला मिळतोय. धन्यवाद. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. त्यानंतर तर खऱ्या अर्थानं आतुरता असते, ते म्हणजे त्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि या पुस्तकाविषयीचं आपलं मनोगत प्राध्यापक संभाजी गायकवाड सर, लेखक ध्येय दिशा पेरणी, संस्थापक अध्यक्ष ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या बालसंस्कार शिबिराचे उद्घाटक आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय बापूसाहेब, त्याचबरोबर शब्देश्वर प्रकाशनचे प्रकाशक, कवी, संपादक आमचे मित्र इंद्रजित खुले सर, या पुस्तकासाठी अर्थसहाय्य करणारे, पुस्तक प्रकाशनासाठी आदरणीय प्रकाश जोशी काका, त्याचबरोबर वहिनी, या पुस्तकात खूपच महत्त्वाचा एक लेख असणारे माझे साहित्यिक गुरु डॉक्टर सयाजीराजे मोकाशी, माझे शाळेतील गुरु SS गायकवाड सर, पंजने हायस्कूलचे मुख्याध्यापक कदम सर, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम, अनिता पाटील मॅडम, वाचन आकलन चळवळीचे कार्यवाह आमचे मित्र दिनेश देशमुख सर. खरं तर या बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा आणि या निमित्तानं आपण इथं सारे एकत्रित जमलो आहोत. 12 जानेवारी 2019ला ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठानची आम्ही सर्व मित्रांनी मिळून स्थापना केली आणि विविध उपक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या वतीने राबवत आहोत. विशेष करून मुलांच्या मनात संस्काराची पेरणी करणं, त्यांच्या उच्च करिअरसाठी दिशादर्शक होणं या हेतूनं किंवा याच अनुषंगाने सगळे उपक्रम राबवले जातात. हे सर्व उपक्रम राबवताना आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय बापूसाहेब यांच्या या दोन्ही शाखांनी आम्हाला सर्वच उपक्रमात, म्हणजे अगदी प्रतिष्ठानच्या सुरुवातीच्या काळापासून जेव्हा वाचन कला प्रेरणा महोत्सवाच्या अंतर्गत विविध स्पर्धा होत होत्या, त्यात असेल ध्येय दिशा टॅलेंट सर्च नावाचा उपक्रम असेल, त्याचबरोबर या बालसंस्कार शिबिरासाठी जेव्हा जेव्हा आम्ही बापूसाहेबांना भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला सर्वपरीचं सहकार्य करण्याचं कबूल केलं आणि ते केलंही. त्याचबरोबर विविध उपक्रम राबवताना किंवा विशेष करून बालसंस्कार शिबिरात कोणत्या गोष्टी असाव्यात, कोणत्या नसाव्यात याबद्दल थोड्याफार प्रमाणात आम्हाला मार्गदर्शनही त्यांच्याकडून मिळत गेलं आणि परिणामी प्रतिष्ठानचं काम आज मी तिला काही खूप मोठं म्हणता येणार नाही, तरी पण सर्वसाधारणपणे महाराष्ट्राभर ज्या एखाद्या NGO मार्फत कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता बालसंस्कार शिबिर जे आयोजित केली जातात त्या 9 ते 10 शिबिरापैकी आपल्या इथलं एक शिबिर आहे आणि त्या ध्येय दिशा पेरणीचं त्यात त्याची गणना होते. ही आमच्या दृष्टीने खूप जमेची आणि महत्त्वाची बाजू आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला म्हणजे आत्ता उपस्थित नाही, काही अडचणीमुळे तहसीलदार शीतल बनगर मॅडम त्याही थोड्या वेळात येणार आहेत. BDO साहेब पण येऊन भेट देऊन जाणार आहेत. इंद्रजित घुले जे आमचे मित्र आहेत त्यांना खरं विशेष कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की सर 5 तारखेला म्हणजे शिबिराचा प्रोग्राम आम्ही जाहीर केला
आणि 6-7 तारखेच्या दरम्यान आम्ही हे पुस्तक काढायचं ठरवलं. म्हणजे पुन्हा आम्ही 5-6 जण बसलो आणि असं एक पुस्तक काढूया का, तर होकार दिला. आणि मग तेवढ्या माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसात ते पुस्तक तयार झाले. त्यांनी किती कष्ट घेतलं, कसं घेतलं तर ते त्यांना माहीत असेल. पण 15 दिवसात काका हे पुस्तक तुमच्याशी आपलं बोलणं झालं होतं. 15 दिवसात हे पुस्तक छोटंसं उपलब्ध झाले. त्यांनाही धन्यवाद द्यावे, थोडे कमीच आहेत. खरं तर कथा कादंबऱ्या वाचणारा, झालंच तर थोडंफार लिहिणारा मी. जसं देहदिशा पेरणी प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि प्रतिष्ठानचं काम जसं वाढत गेलं, टप्प्याटप्प्यानं उपक्रम वाढत गेले, तसं माझ्यातला वाचक लेखक थोडा थोडा मरत गेला. म्हणजे ते कमीच होत गेलं. म्हणजे आमचे मित्रमंडळी जेव्हा मला म्हणतात की अरे संभाजीराव आता कुठं कथाकथनाला जात नाही, काही फारसं कुठं कार्यक्रमात दिसत नाही, आमच्यासोबत येत नाही. तर एकदा 1 ऑक्टोबरला गदिमाच्या जयंतीच्या निमित्ताने सगळीच मित्रमंडळी आले होते. सुधीर इनामदार होते, सांगोलून आले 3-4 होते. आणि ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो प्रतिष्ठानच्या. आणि त्यांना बोलत त्यांनी वारंवार विचारलं. त्या दिवशी पुन्हा सुधीर सर म्हटले, सर हे असं का, कार्यक्रम का थांबवले. खरं तर गमतीने मी त्यावेळा म्हणालो की हे जे प्रतिष्ठान उभं दिसतंय हे कथाकार संभाजीराव गायकवाडच्या थडग्यावर उभं आहे. म्हणजे अर्थात मला सुचवायचं एवढंच होतं की कथाकथनाचे कार्यक्रम का करत नाही किंवा का जात नाही. तर ह्या छोट्या छोट्या उपक्रमातूनच काम इतकं व्याप वाढत गेलं. तो काही मी एकटा करत नाही. दरवर्षीचे आमचे कार्याध्यक्ष यासाठी अगदी म्हणजे बालसंस्कार शिबिराच्या वेळेत तरी 5-6 जण रात्रंदिवस झटत असतात. त्या सगळ्यांच्या सहकार्यातून, कष्टातून हे शिबिर किंवा सगळेच उपक्रम पार पडत आहे. काका प्रकाश जोशी साहेबांशी बोलता बोलता कसं पाठीमागच्या 1.5-2 वर्षापासून मला ते वारंवार म्हणतात की सोशल मीडियावरून आपले उपक्रम बघून वगैरे म्हणत होते की कधी काही गरज लागली तर काही सहकार्याची आम्हाला सांगत चला. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने मी त्यांच्याशी बोललो. एक गोष्ट तशी थोडीशी वाईट, त्याचा उल्लेख करावा का न करावा असं वाटत होतं, तरी करतो. म्हणजे बापसाहेब, मी जोशी साहेबांच्या इथं सुरुवातीला 8 वर्ष मी खानापूरला त्यांच्या खोलीत राहायला होतो. अगदी घरच्यासारखे आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. आणि त्यांचा सागर नावाचा एक मुलगा त्यावेळेस छोटा होता, तो आमच्यासोबत असायचा. अर्थात तो आधी पुण्यात असायचा, नंतर खानापूरमध्ये असायचा. आणि वयाच्या फक्त 35व्या वर्षी एक आकस्मिक अपघात झाला आणि सागर आपल्या सगळ्यांना सोडून गेला. आणि माझ्या माहितीप्रमाणे खानापूरचं त्यावेळेला किंवा खानापूरच्या परिसरातल्या लोकांची खूप मोठी हानी झाली, जी भरून न येणार आहे. की आपल्याला इथल्या लोकांना सागर माहीत नाही, पण खानापूरच्या प्रत्येक घराघरात सागर आणि त्याचं काम पोचलं होतं. अतिशय दानशूर असा एवढ्या वयातला असणारा मुलगा म्हणजे गेला. आणि त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पुस्तकाला अर्थसहाय्य करणारे हे पती पत्नी, काका आणि वहिनी यांच्या ऋणात राहणंच मी खरं तर पसंत करेन. आणखी एकाच गोष्टीची आठवण करून मी थांबतो. एकदा पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ प्रतिष्ठानच्या कार्यालयात भेट देण्यासाठी म्हणजे आवर्जून आले होते. एक 5-10 मिनिटं आम्ही बसलो. त्यानंतर इकडच्या गप्पा झाल्यावर ते मला म्हणाले, सर हे सगळे उपक्रम म्हणजे कसं राबवता तुम्ही, कसं नियोजन करता. मी सगळं सांगून झाल्यावर ते मला म्हणाले, सर हा जो कार्यक्रम किंवा हे जे कार्य चालू आहे हा अदृश्य विकास आहे. आणि खरं तर गुले सर पहिल्यांदा मला त्यावेळेला त्यांनी म्हटल्यावर माहित झालं जे आम्ही काम करतोय तो अदृश्य विकासात मोडतोय. हा अदृश्य विकास आहे असं म्हटले. आणि त्याच्या पुढेही म्हटले मला, उदाहरणार्थ समजा पाणी फाउंडेशन एखादा बंधारा बांधला तर तो दाखवता येतो आम्हाला, हा पाणी फाउंडेशनचा बंधारा किंवा आम्ही बांधला. तसं तुम्हाला आज मी त्याला तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही नाही, पण समाज परिवर्तनासाठी हे शाश्वत चिरंतन काम जे गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. आणि तुम्ही शांत डोक्यानं सगळ्या मित्रमंडळी करत राहा असा त्याने आम्हाला सल्ला दिला. त्यावेळेपासून आम्ही ते काम त्याच पद्धतीनं आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आम्ही मोजकी मंडळी जरी पुढे दिसत असलो तरी फक्त एवढेच नसून गाव असेल, गावच्या परिसरातील असेल, नाही म्हटलं तरी 5 ते 7 लाख रुपये दरवर्षी प्रतिष्ठानचा खर्च येतो या कार्यासाठी. आणि तो सगळा खर्च कुणालाही आज तागायत कधी गावात फिरून तुम्ही
कुणालाही विचारा की प्रतिष्ठानचा कुठलाही कार्यकर्ता पावती बुक किंवा काही घेऊन फिरलेला नाही. त्या सगळ्या लोकांनी स्वयंस्फूर्त सहकार्य केलं. आजच्या या बालसंस्कार शिबिरावर सुद्धा जी फी आहे त्या फीत हे शिबिर पार पडत नाही. गेल्या वर्षीच्या शिबिराला आम्ही 1300 रुपये फी ठेवली होती आणि प्रत्येक मुलाला साधारण 2660 रुपये एवढा खर्च आला होता. अर्थात माझ्या सांगण्याचा हेतू तो नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि आमच्या प्रतिष्ठानचे स्वयंसेवक त्याचबरोबर सक्रिय कार्यकर्ते यांनी अमूल्य वेळ दिलेला, त्यांनी केलेल्या कष्टातून, त्याच्या मेहनतीतून हे शिबिर आणि त्याचबरोबर ध्येयदिशा पेरणीचे काम सुरू आहे. हा विकास रथ आमच्या परिणामी असाच पुढे नेत राहू तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय हो. धन्यवाद सर. आपण आपल्या ओघवत्या शैलीमध्ये या ठिकाणी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. खरं तर असं म्हटलं जातं की विचार पेरले की त्यातून कृती जन्माला येते आणि कृतीतून चांगली सवय जन्माला येते आणि सवयीतूनच चांगलं चरित्र आणि चांगलं चारित्र्य निर्माण होत असतं. आणि प्रतिष्ठान या 7 वर्षामध्ये उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य निर्माण करण्याचंच कार्य करत आहे व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज या बाल संस्कार शिबिराच्या निमित्तानं आपल्या आटपाडी तालुक्यातील ज्ञानगंगेचे भगीरथ म्हटलं तर काही वागवं नाही, ज्यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी पोचवले त्या ज्ञानगंगेचे भगीरथ बापूसाहेब या हायस्कूलचे मुख्याध्यापक कदम सर, स्टेजवरील सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही, आपण उन्हात बसलेला आहात तर वेळ होत चाललेली आहे. उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी विद्यार्थिनी, आज योगायोगा अशी ते चांगला आला. संभाजीराव गायकवाड यांची माझी जुनी दोस्ती, जुनी परिचय आहे. माझ्या घरात ते जेव्हा खानापूरला शिक्षक म्हणून नोकरीला लागले त्यावेळेपासून ते माझ्या घरात राहत होते. आणि ज्यावेळेला त्यांनी ही ध्येयदिशा पेरणी स्थापना केली आणि त्यांचे उपक्रम मी बघायला लागलो त्यावेळेला माझ्या सहज मनात आलं की संभाजीराव, तुम्ही एवढं सर्व हे व्यापातून करताय, ह्याची शाखा मला काढता येईल का, तसं काय करता येईल का, या विचारात मी 1-2 वर्ष होतो. आणि मागच्या 15 दिवसात माझ्याकडे सहज सरांचा फोन आला की काका असं असं आहे आणि तुमची त्याला मान्यता किंवा तुम्ही सहकार्य कराल का. मी एकाही मिनिटात विचार केला नाही आणि जिथं योग्य तिथं द्यायला काही हरकत नसते. आणि त्या विचारातून जे ध्येय दिशा पेरणी ह्या लोकांनी स्थापन केली आहे त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही 7-8 वर्षात चाललेली उत्कृष्ट परंपरा, याचं योगदान काहीतरी खरीचा वाटा उचलावा म्हणून बापूसाहेब मी या पुस्तकाच्या ध्येय दिशा प्रेरणीच्या निमित्तानं छोटीशी अल्प मदत केलेली आहे. ही काही मोठी मदत नाहीये, काही नाही, माझं एक कर्तव्य होतं. माझा 2 नंबरचा मुलगा असाच ज्या त्या संस्थेला, कुठल्याही मित्राला, कुठलाही काही आर्थिक मदत लागू दे, कुठलीही मदत लागू दे, देत होता. त्या खानापूरच्या मातीतून तो पुण्याला गेला. पुण्याला त्यानं LLB केलं, MBA केलं, पण बापूसाहेब तो नोकरीत रमला नाही. त्यानं मला वाटतं एक 5-6 महिन्याची वकिली केली आणि तो त्याच्या व्यवसायाकडे वळला. त्याचे मित्र सगळे व्यावसायिक होते आणि व्यवसायाच्या ह्याच्यातला त्यानं उत्तुंग भरारी घेतली. ज्यांना ज्यावेळेला मदत मिळेल लागेल ती मदत करण्याची त्यानं हिंमत दाखवली. कोविडच्या काळात सुद्धा त्यानं ससूनच्या 100 डॉक्टरांना रोज सकाळचा नाश्ता आणि 2 वेळचं जेवण मोफत पुरवलेलं आहे. आणि त्याच्या सत्कार त्यावेळेच्या कलेक्टर साहेबांनी मुद्दाम बोलावून केला होता.
हा माझा दानशूर मुलगा एवढ्या उंच भरारी जाईल असं मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं. मी त्याला म्हणत होतो, बाळा तू MBA झालायस, LLB झालायस, नोकरीचं घर आपला व्यवसाय नाही आहे. पण सर्व व्यावसायिक असल्यामुळं मला त्यानं सुरुवातीला 6 लाख रुपये भांडवल मागितलं की मी जनरेटर घेतोय आणि जनरेटरचे तुमचे पैसे 2 वर्षात मी परत करतो. या ह्याच्यातनं ती जी प्रगती चालू झाली, मी त्याच्या मित्रांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेला माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी ते उपलब्ध करून दिले. पण ते उपलब्ध करून देत असताना माझ्या मनात ज्या शंका होत्या त्या शंका त्यानं पूर्ण दूर केल्या आणि 2 वर्षात त्याचा इफेक्ट मला दिला. आणि मग मी त्याला कुठल्याही यानं विचारलं नाही की तू काय करतोयस. मोठमोठ्या ओळखी होत गेल्या, सगळ्यांच्या सहवासात रमला, पण नियतीला ते बघवलं नाही. मित्राच्या लग्नाहून औरंगाबादहून येत असताना नगर रोडला 9 जानेवारी 2021 त्याचा अपघाती मृत्यू झाला. आणि आम्ही सर्व कुटुंब एका पूर्ण दडपणाखाली अंधाकारमय झालो की आमचा एकुलता एक सगळा जोशी घराण्याचा दीप की ज्यानं पुण्यात आपली मानवंदना वाढवली, आपल्या ओळखी आम्हाला मोठ्या लोकांच्या बरोबर करून दिल्या, तो आपल्यातनं गेला याची खंत होती. आणि आज त्याला काहीतरी वाट करून देण्याच्या रूपानं गायकवाड सरांनी मला शब्द टाकला आणि मला ते करता आलं, याचा मला फार आनंद होत आहे. त्याचा तो वाढदिवस कधीही मोठ्या प्रमाणात केक कापून करूया असं म्हणायचं नाही. तो वाढदिवस मूक बधिर विद्यालयात त्या विद्यार्थ्यांना मुलींना काय लागतंय ते सरांना विचारून त्या मूक बधिर विद्यालयात जाऊन त्या विद्यार्थिनी मुलांच्या समवेत करायचा. कधीही त्यानं केक कापून मित्रासोबत पार्ट्या करून कधीही केलेलं नाही. आणि त्याला वाटायचं की मी काहीतरी देतोय, मी मिळवते त्यातला हिस्सा समाजासाठी वापरला पाहिजे, ही तिची प्रामाणिक इच्छा होती. आणि तो करत गेला. पण काळानं ते बघवलं नाही. या रूपानं तरी मला काहीतरी उतराई होता आलं, याचा आनंद आहे. परत एकदा संयोजकांचं मी ऋणी राहतो, आभार मानतो. आणि मला 2 शब्द इथं उपस्थित करायला परवानगी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. असं म्हटलं जातं की प्रत्येक चांगल्या कार्यातून दुसरं चांगलं कार्य जन्माला येतं. परंतु प्रकाश जोशी साहेबांच्या या ठिकाणी विचार ऐकले आणि आमचं मन थोडंसं हल्लंच. वेदनेच्या मुळातून सुद्धा चांगलं कार्य जन्माला येतं. आज या ठिकाणी त्यांनी जे पुस्तक प्रकाशनासाठी जे सहकार्य केलेलं आहे ते त्यांच्या मुलाच्या दुर्दैवी अपघातानंतर त्याचं कार्य, त्याचं नाव किंवा त्याच्यासोबत असणारं त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते चिरंतन या पुस्तकाच्या माध्यमातून राहणार आहे. आपल्या बोलण्यातून आम्हाला नक्कीच जाणवलं, असं म्हटलं जातं की शुद्ध बीजाचे पोटी फळ रसाळ गोमटी. तुमच्या विचारातून हे जाणवतं की तुमचा मुलगा सुद्धा खूप महान आणि मोठ्या विचाराचा होता. कदाचित नेतीला ते आवडलं असावं किंवा ते आपल्या हातून हिरावलं गेलं, परंतु तुम्ही त्याही नंतर त्यातून ते कार्य चालू ठेवलेलं आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. यानंतर या पुस्तकाचे प्रकाशक आदरणीय इंद्रजित घुले, प्रकाशक शब्द शिवार प्रकाशन मंगळवेढा यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठान शेतपळ्याच्या शिबिराचा आज उद्घाटन सोहळा. खरं तर बापूसाहेब आज या कार्यक्रमाला आहेत हे माहीत नव्हतं, पण आटपाडीच्या बाबतीत असं झालेलं आहे की पुस्तक प्रकाशन, संस्कार, साहित्य असं काही असेल तर जी एक रसिक चौकडी एकत्र येते, त्या रसिक चौकडीमधले खरं तर बापूसाहेब असतील, दिनेशजी देशमुख असतील, मोकाशी सर असेल आणि मीही असेल की बापूसाहेबांना आल्या आल्या म्हणलं की या आटपाडीच्या परिसरात आपण एकत्रितपणानं खूप पुस्तकं आपण प्रकाशित केली. आणि पुस्तक प्रकाशन करणं म्हणजेच आपण एक उजेडाचं गाव वसवत असतो. मोकाशी सर इथं कवी आहेत, वाचन संस्काराचं खूप मोठं काम दिनेशजी देशमुख करतायत.
आणि बोलता बोलता देह देशाचे जे प्रमुख आहे संभाजी गायकवाड यांची माझी प्राथमिक ओळख होती ती कथाकार कथा लेखक अशीच होती. आणि आता त्यांनी खूप खेदानं असं म्हटलं की माझ्यातला लेखक कथाकार मरत चाललाय. तर मी असं अजिबात म्हणणार नाही. मी कवी आहे गायकवाड सर, लिहिणाऱ्या सगळ्या प्रक्रियेत आहे की तुमच्यातला कथाकार मरत चाललेला नाही, तो काहीतरी करत चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे असतं की तुमच्या लेखनाचं माध्यम बदललं. तुम्ही जे कागदावर लिहित होता ते आता मनामनात माणसात लिहित आहात, पेरत आहात. आणि तुमचं जे लिहिलेलं आहे, जे उद्या उगवणार आहे, छापलं जाणार आहे, मोठं होणार आहे, ते खूप वेगळ्या पद्धतीनं. मला नेहमी वाटतं की आपण 4 कविता कमी लिहाव्या पण 4 चांगली कामं अधिक करावी. कारण कृतिशीलता जर प्रतिभेच्या जोडीला असेल तरच त्या प्रतिभेला, शब्दांना, अक्षरांना अर्थ असतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम 7 वर्ष करतायत. आणि आता हे सगळे समोरचे चेहरे बघितले तरी कुठल्याही उच्चभ्रू घरातली ही मुलं आहेत असं मला वाटत नाही. त्यांचे चेहरे, त्यांचे कपडे, खरंच त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यामध्ये एक उद्याचं एक स्वप्न आहे की मी काहीतरी करेन. आणि हे करण्यासाठी एक वेळ पांघरावं लागतं. आपण शहाणं करण्याच्या खूप आपल्याकडं पद्धती आहेत, खूप धडे आहेत, पण एक वेळ होण्याची जी प्रक्रिया आहे, जी घटना आहे, जी एक अधिकारी असूनही आपलं अधिकारी पद सोडून समाजाच्या मुळाशी भेटण्याचं काम इंद्रजित देशमुख साहेबांनी जे केलं ते तुमच्या या सगळ्या चेहऱ्यांना घडवण्यासाठी केलेलं आहे. हे सगळे चेहरे पाहिल्यानंतर मला वाटतं की उद्याचं जे उगवणार आहे, वाढणार आहे, मोठं होणार आहे, ते सगळं तुमच्या साक्षीनं होणार आहे. आणि त्याची एक छोटीशी पुस्तिका, गेल्या अनेक वर्षातल्या या कामाची ध्येय दिशा पेरणी. तुम्ही जोरदार टाळ्यांनी या पुस्तिकेचं स्वागत केलं पाहिजे की आपण जे काही केलेलं आहे त्याची नोंद आपल्यामध्ये राहते. आणि या सगळ्यासाठी मंचावरती सन्माननीय आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंहजी देशमुख आहेत, डॉक्टर मोकाशी सर, दिनेशजी देशमुख आणि अन्य सगळे मान्यवर आहेत. आपण एका अशा काळात जगत आहोत. बापूसाहेब, आम्ही कवी लिहिताना लिहितो, आम्हाला कधी कधी वाटतं की सरळ चांगलं काही दिसतच नाही समाजात. आणि मग त्याच्यावर भाष्य करताना मी लिहिलं होतं की ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. ज्ञान आणि संस्काराचा रोज नवा तिढा आहे. शाळेत गौतम बुद्धाचा आणि शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा आहे. शाळेबाहेर गौतमी पाटीलचा धडा आहे. अरे आम्ही 4-5 तासात गौतम बुद्धाचा धडा शिकतो आणि बाहेर आल्यावर जो आमच्या व्हॉट्सअप मोबाईलमध्ये जे धडे आहेत, म्हणजे आई बाप सुद्धा बापूसाहेब आता आवरू शकत नाहीत, शिक्षक आवरू शकत नाहीत. त्याला आवर कुठं घालायची, तर एका अशा शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळं जग आपण त्यांना समोर उभं करतो. दर्शन जगाचं वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा करतो त्यातून हे सगळं उभं राहतं. आणि हे करण्याची गरज का आहे? गुरु ठाकूर यांनी एक प्रार्थना दिली आणि आपण रोज जोर जोरात शाळेत, सार्वजनिक ठिकाणी म्हणत असतो की हेच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आता ही लक्षात ठेवायचे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं सांगितलंय कवीनं, प्रार्थना लिहिणारानं. याचा अर्थ आम्ही माणसाशी माणसासारखं वागत नाही की नाही. आणि मग आपणच प्रार्थना, माझ्यातल्या माणसात